मुंबई पालिकेच्या 227 पैकी तब्बल 125 जागांवर मनसेची ताकद आहे आणि या 125 जागांसाठी मनसेकडे चांगले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यास तयार असल्याची माहिती कळतेय। जागा वाटपाच्या चर्चेआधीच मनसेकडून 125 जागांची यादीही तयार करण्यात आल्याची माहिती कळतेय। ठाकरेंसोबतच्या युतीआधी मनसेनं मुंबई पालिकेच्या 227 जागांचा आढावा घेतलाय। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाची चर्चा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, तब्बल 125 जागांसाठी मनसेकडे उमेदवार तयार असल्याची माहिती कळतेय। काय खलबतं सुरू आहेत मनसेच्या बैठकांमध्ये? ज्या प्रकारे आपण बघितलं मागील काही दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या मुंबईतील नेते, पदाधिकारी, शाखा प्रमुख, शाखा अध्यक्ष यांच्या बैठका सुरू आहेत आणि ज्यामध्ये कुठे कुठे आपली ताकद आहे याचा आढावा घेतला जातो। ज्यामध्ये मनसेनं आतापर्यंत 125 जागांची यादी काढल्याची माहिती सूत्रांकडून मिळते, ज्यामध्ये मनसेची ताकद आहे, जिथे मनसे चांगले उमेदवार देऊ शकतात। यामध्ये मुख्यत्वे बघितलं तर माहीम असेल, दादर, भांडूप, घाटकोपर, जोगेश्वरी, परळ, भायखळा यासारखे जे भाग आहेत जिथे मराठी मतांची ताकद जास्त आहे। आणि याआधी सुद्धा जे महापालिकेच्या निवडणुका झाल्या जिथे मनसेला चांगली मतं मिळाली, विधानसभा असेल या ठिकाणी सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा जिथे मनसेला जास्त मतं मिळाली, या सगळ्याचा विचार ह्या सगळ्या जागा काढताना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात प्रत्यक्ष जागा वाटपाला जरी चर्चा सुरू झाली नसली तरी दोन्ही पक्षांकडनं आपली ताकद असलेल्या जागा या बाजूला काढल्या जातात आणि जेव्हा प्रत्यक्ष जागा वाटप होईल तेव्हा मेरिटनुसार हे फायनल केलं जाईल की कोण कुठल्या जागेवर लढणार आहे। आणि त्यामुळेच मनसेकडनं ज्या आढावा बैठका घेतल्या जातात ज्यामध्ये साधारणपणे 125 जागा या काढण्यात आलेल्या आहेत आणि जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेसोबत खरं तर वाटाघाटी होईल किंवा जागा वाटप होईल तेव्हा मेरिटनुसार हे जागा वाटप होणार आहे। आणि त्यामुळेच 125 जागांवर मनसे आग्रही आहे का, तर तसं नाहीये। 125 जागा या 227 पैकी बाजूला काढण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं काही नेत्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे। ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मनसे असेल या नेत्यांनी मिळून आता हे जागा वाटप करायचं आहे आणि जिथे तिढा असेल जिथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तिढा सोडवतील, आरक्षण सोडत उद्या जाहीर होणार आहे आणि आरक्षण सोडतीनंतर जी माहिती मिळते त्यामध्ये युतीच्या जागा वाटपाच्या ज्या चर्चा आहेत, ज्या पेऱ्या आहेत त्या सुरू होतील। माधवी, नक्कीच वेदांत, अगदी ठाकरे बंधूंची युती अजून जाहीर व्हायची आणि त्याआधीच जर मनसेनं अशा प्रकारे जवळपास यादी निश्चित केली असेल तर ही खूप महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। अपडेट घेत राहू वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।